हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन द बायोलॉजी लेक्चर. तर बघा, आपण मागच्या लेक्चरमध्ये कशाबद्दल पाहिलं होतं? फॉर्मेशन ऑफ सीडबद्दल पाहिलं होतं. म्हणजे आपण एक एक टप्पा आपण या चॅप्टरचा आपण समोर चाललो आहे. फॉर्मेशन ऑफ एंडोस्पर्म कसा तयार होते ते पाहिलं. फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो कसं तयार होते ते पाहिलं. फॉर्मेशन ऑफ सीड, फॉर्मेशन ऑफ फ्रूट, हे सर्व आपण इथपर्यंत आता आलेलं आहे. ओके, सो टुडे वी गोइंग टू डिस्कस अबाउट another topic of this chapter, and the name of that topic is apomixis. बघा, आपल्याला आज जो टॉपिक पाहायचा आहे त्याचं नाव काय आहे? ॲपोमिक्सिस. आता ॲक्च्युअली ॲपोमिक्सिस म्हणजे काय? तर बघा, सर्वात आधी मी तुम्हाला डेफिनेशन सांगतो की हा काय फेनॉमेनॉन आहे. ॲपोमिक्सिस म्हणजे काय? द फेनॉमेनॉन ऑफ formation of embryo through, आता कशाच्या थ्रू एम्ब्रियो फॉर्मेशन होते? थ्रू असेक्सुअल रिप्रोडक्शन without gamete formation, and this is called as apomixis. यालाच काय म्हणतात? apomixis. So what is meant by the apomixis? What is the definition of apomixis? The phenomenon of formation of embryo. बघा, आपल्याला माहिती आहे की एम्ब्रियो कसा तयार होते? थ्रू द सेक्सुअल रिप्रोडक्शन. कसा? वन मेल गमीट फ्युजेस विथ द एग टू फॉर्म झायगोट, and after the division of zygote there is a formation of embryo. पण इथं त्या सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये मेल गमीटी होते, फिमेल गमीटी होते सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये. पण इथं काय म्हटलेलं आहे? थ्रू असेक्सुअल रिप्रोडक्शन विदाउट गमीट फॉर्मेशन. गमीट फॉर्मेशन न होता इथं एम्ब्रियोचं फॉर्मेशन होते. यालाच म्हणतात ॲपोमिक्सिस. ॲपोमिक्सिस म्हणजे इन शॉर्ट काय? एम्ब्रियो तयार होणे गमीटच्या फ्युजनच्या व्यतिरिक्त एम्ब्रियो तयार होणे, याला म्हणतात ॲपोमिक्सिस. द फेनॉमेनॉन ऑफ, आपण डेफिनेशन लिहिलीस, द फेनॉमेनॉन ऑफ फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो थ्रू असेक्सुअल रिप्रोडक्शन विदाउट गमीट फॉर्मेशन, दिस इज कॉल्ड ॲज ॲपोमिक्सिस. पुढे बघा आता काय, तर हे जे ॲपोमिक्सिस आहे, ॲपोमिक्सिस इज मिमिक्स ऑफ sexual reproduction where there is no meiosis and fertilization. बघा काय, तर मिमिक म्हणजे काय? आपण मिमिक्री शब्द ऐकलेला आहे. मिमिक म्हणजे काय? की दुसऱ्याचं आपण हे करणे, का त्याला ॲक्टिंग करणे किंवा दुसऱ्याची मिमिक्री करणे, दुसऱ्यासारखं वागणे, तशा प्रकार सेक्सुअल रिप्रोडक्शन सारखी मिमिक्री करते हा मिमिक. बघा, शब्द लक्षात ठेवा. ॲपोमिक्सिस इज मिमिक ऑफ सेक्सुअल रिप्रोडक्शन. ते त्याची मिमिक्री करते, त्यासारखंच ते प्रोसेस करते, पण ॲक्च्युअली सेक्सुअल रिप्रोडक्शन नाही आहे. बघा, आता समजा एखादा शो असते, त्याच्यामध्ये एखादा ॲक्टर असते, तो वेगवेगळ्या ॲक्टरची मिमिक्री करते, वेगवेगळ्या ॲक्टरचा आवाज काढते. नाना पाटेकरचा आवाज काढते, सनी देओलचा आवाज काढते, सलमान खानचा आवाज काढते, पण ॲक्च्युअली तो ॲक्टर सलमान खान, सनी देओल किंवा नाना पाटेकर असते काय, तो त्याची मिमिक्री करते. तशाच प्रकारचं हे ॲपोमिक्सिस आहे. ॲपोमिक्सिस इज अ मिमिक ऑफ सेक्सुअल रिप्रोडक्शन. मिमिक्री करते, आणि पण तिथं काय? व्हेअर देर इज नो मिओसिस अँड फर्टिलायझेशन. तिथं मिओसिस आणि फर्टिलायझेशन घडून येत नाही. बघा, ॲपोमिक्सिस काय मग. त्यानंतर इन ॲपोमिक्सिस मध्ये काय होते बघा. आता इन ॲपोमिक्सिस एम्ब्रियो इज फॉर्म किंवा एम्ब्रियो इज डेव्हलप बाय, कोण डेव्हलप करते? ओव्हूल डेव्हलप करते. एम्ब्रियो इज डेव्हलप बाय ओव्हूल, अँड ओव्हूल डेव्हलप इनटू सीड.
ओहुलची डेव्हलपमेंट कशामध्ये होते मग सीडमध्ये होते. बघा आता एक एक पॉईंट. पहिला काय पाहिला आपण, हा डेफिनेशनचा पाहिला, त्याचा दुसरा पाहिला त्याच्या मिमिक्री बद्दलचा की ॲपोमिक्सिस इज मिमिक्स ऑफ सेक्सुअल रिप्रोडक्शन बट वेअर देअर इज नो मिओसिस अँड फर्टिलायझेशन. देन ॲपोमिक्सिस मध्ये नेमकं काय होते बघा आता. इन ॲपोमिक्सिस एम्ब्रिओ इज डेव्हलप बाय ओहुल. ओहुल एम्ब्रिओ डेव्हलप करते आणि ओहुलची डेव्हलपमेंट कशामध्ये होते मग सीडमध्ये होते. ठीक आहे. नंतर आपल्याला पाहायचे आता इथं दोन डेफिनेशन्स पाहायच्या यामधल्या ॲपोमिक्सिस मधल्या. एक म्हणजे ॲपोगॅमी, ॲपोगॅमी आणि ॲपोस्पोरी अशा दोन प्रकारच्या डेफिनेशन्स पाहायच्या आहे. आता व्हॉट इज मीन बाय ॲपोगॅमी. व्हेन, आता गॅमी म्हणजे कोणती सेल, गमिटोफाइट सेल. व्हेन गमिटोफाइट सेल डेव्हलप इनटू, गमिटोफाइट सेलची डेव्हलपमेंट कशामध्ये होते. व्हेन गमिटोफाइट सेल डेव्हलप इनटू एम्ब्रिओ, कशामध्ये डेव्हलप होते ते एम्ब्रिओ मध्ये होते, पण विदाउट फर्टिलायझेशन. बघा ॲपोस्पोरीमध्ये आणि ॲपोगॅमीमध्ये काय फरक राहील. इथं आपण काय म्हटलं, ॲपोगॅमी तर गॅमिटोफाइटचं कन्व्हर्शन एम्ब्रिओमध्ये होते पण विदाउट फर्टिलायझेशन. दुसरी डेफिनेशन पाहायची आपल्याला ती म्हणजे ॲपोस्पोरी. आता स्पोरी म्हटलं म्हणजे काय, स्पोरोफिटिक सेल. मग काय होईल बघा, व्हेन स्पोरोफाइट सेल डेव्हलप इनटू, स्पोरोफाइट पण कोणती, डिप्लॉइड स्पोरोफाइट. लक्षात ठेवा कोणती, डिप्लॉइड लिहूनच घेऊ आपण, डिप्लॉइडच लिहून घेऊ तिथं. व्हेन डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल, आता या डिप्लॉइड स्पोरोफाइट सेलचं डेव्हलपमेंट कशामध्ये होते बघा. आता डेव्हलप इनटू डिप्लॉइड गमिटोफाइट सेल. आता इथं विदाउट फर्टिलायझेशन म्हटलं होतं. मग आता यामध्ये काय होते बघा, विदाउट मिओसिस व्यतिरिक्त कशाचं कन्व्हर्शन कशामध्ये होते, डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल इज डेव्हलप इनटू द डिप्लॉइड गमिटोफाइट सेल विदाउट मिओसिस अँड दिस इज कॉल्ड ॲज ॲपोस्पोरी. बघा आता आपण कसं आलेला इथं दार, काय काय पाहिलं आपण याच्यामध्ये. पहिली गोष्ट म्हणजे आपण डेफिनेशन पाहिली कशाची, ॲपोमिक्सिसची. बघा लक्षात घ्या, हा पूर्ण पार्ट जो आहे, आजचा जो पार्ट आहे तो थेरॉटिकल आहे. देर इज अ नो डायग्राम इन अवर पार्ट. या पार्टमध्ये कोणत्याच प्रकारची डायग्राम नाही, सर्व थेरॉटिकल पोर्शन आहे. मग ॲपोमिक्सिस म्हणजे काय ते आपण आधी लक्षात घेतलेलं आहे की द फेनॉमिनॉन ऑफ फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ तयार होण्याचा असा फेनॉमिनॉन आहे कशाच्या थ्रू, असेक्सुअल रिप्रोडक्शन पण विदाउट गमिट फॉर्मेशन, अँड दिस इज कॉल्ड ॲज ॲपोमिक्सिस. ॲपोमिक्सिस इज मिमिक्स ऑफ सेक्सुअल रिप्रोडक्शन. मिमिक्स एकच शब्द आहे, पण तिथं काय होते बघा आता, व्हेअर देअर इज नो मिओसिस अँड फर्टिलायझेशन, पण तिथं मिओसिस होत नाही आणि फर्टिलायझेशन होत नाही. मग आपल्याला माहिती आहे की मिओसिस इज अ टाईप ऑफ सेल डिव्हिजनचा हा एक प्रकार आहे, आणि फर्टिलायझेशन बद्दल आपल्याला माहितच आहे की फ्युजन ऑफ गमिट्स कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. इन ॲम्फिमिक्सिस एम्ब्रिओ इज डेव्हलप बाय ओहुल. एम्ब्रिओ कोण डेव्हलप करते, ओहुल डेव्हलप करते, आणि ओहुलचं कन्व्हर्शन डेव्हलपमेंट कशामध्ये होते मग सीडमध्ये होते. या ठिकाणी आपण दोन डेफिनेशन्स पाहिल्या, एक म्हणजे ॲपोगॅमी आणि दुसरी म्हणजे ॲपोस्पोरी. गॅमी म्हणजे गमिटोफिटिक सेल पासून स्टार्ट करायचं, स्पोरी म्हणजे स्पोरोफिटिक सेल पासून किंवा स्पोरोफाइट सेल पासून स्टार्ट करायचं. ॲपोगॅमी व्हेन गमिटोफाइट सेल डेव्हलप इनटू एम्ब्रिओ. गमिटोफाइट सेल डेव्हलप कशामध्ये होते, एम्ब्रिओमध्ये, विदाउट फर्टिलायझेशन व्यतिरिक्तच ते याचं कन्व्हर्शन होते. त्यानंतर स्पोरी म्हटलं म्हणजे स्पोरोफिटिक सेल पासून सुरुवात करायची डेफिनेशनची. व्हेन डिप्लॉइड म्हणजे ट्वाइस एन. व्हेन डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल डेव्हलप इनटू डिप्लॉइड गमिटोफाइट सेल बट विदाउट मिओसिस, अँड दिस इज कॉल्ड ॲज ॲपोस्पोरी. याला काय म्हणतात, ॲपोस्पोरी. बघा आता या ॲपोस्पोरी आणि ॲपोगॅमीचे आपल्याला वेगवेगळे उदाहरण आहेत. याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आहेत ऑरेंज
ऑरेंज, मँगो हे कशाचे उदाहरण झाले? ॲपोस्पोरीचे. आता या ॲपोगॅमीचे एक्झाम्पल्स काय बघा. आता मी इकडच्या साईडने लिहितो हे, कारण की आपल्याला तिकडे थोडा बोर्ड कमी आहे. तर याचे जे एक्झाम्पल्स आहेत, द एक्झाम्पल ऑफ ॲपोगॅमी इज एलियम आणि कोणता आहे? इरिस. बघा हे एवढं लक्षात ठेवा फक्त की आपण हे जे यामध्ये तुम्ही नोटबुकमध्ये कंटिन्यू करताना या फर्टिलायझेशन नंतर एक्झाम्पल्स लिहायचे, कारण की याच्या इकडचा बोर्ड आपल्या या शूटिंगमध्ये येणार नाही किंवा आपल्या व्हिडिओमध्ये येणार नाही. म्हणून मी हे जे एक्झाम्पल्स आहेत कोणाचे? ॲपोगॅमीचे, हे एलियम आणि इरिस दाखवले. आणि ॲपोस्पोरीचे एक्झाम्पल्स कोणते आहेत? ऑरेंज आणि मँगो आहे. ठीक आहे. नंतर आपल्याला पाहायचं आहे कॅटेगरीज ऑफ ॲपोमिक्सिस. कॅटेगरीज ऑफ ॲपोमिक्सिस. ॲपोमिक्सिसच्या कोणत्या कोणत्या कॅटेगरी आहेत, कसं वर्गीकरण झालेलं आहे, कसे टाईप्स आहेत. कॅटेगरीज ऑफ ॲपोमिक्सिस. तर बघा आता त्यामधली पहिली जी आहे ती आहे रिकरंट ॲपोमिक्सिस. 3 कॅटेगरीज आहे यामध्ये, रिकरंट, नॉन रिकरंट आणि ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी, अशा 3 प्रकारच्या कॅटेगरीज आहेत. तर त्यापैकी पहिली रिकरंट ॲपोमिक्सिस. रिकरंट ॲपोमिक्सिस. आता काय आहे हे ॲक्च्युअलमध्ये रिकरंट ॲपोमिक्सिस? बघा आता काय होते यामध्ये. इन दिस टाइप एम्ब्रियो सॅक डेव्हलप फ्रॉम, कशापासून एम्ब्रियो सॅक डेव्हलप होते? डेव्हलप फ्रॉम some parts of nucellus. आता आपल्याला हे न्यूसेलसचं स्ट्रक्चर आपल्याला ते ॲनाट्रोपस ओव्हल मध्ये माहिती आहे की न्यूसेलस इट्स अ इनर मास ऑफ ॲनाट्रोपस ओव्हल विच प्रोव्हाइड द नरिशमेंट टू एम्ब्रियो सॅक. आपण जे डॉट 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 काढलं होतं ते कशाचं स्ट्रक्चर होतं? हे न्यूसेलसचं स्ट्रक्चर होतं. आणि त्यामधल्या ज्या सेल्स होत्या त्या होत्या न्यूसेलर सेल्स. ओके. सो व्हॉट इज मीन बाय रिकरंट ॲपोमिक्सिस? इन दिस टाइप, आता या टाइपमध्ये एम्ब्रियो सॅक डेव्हलप कोणापासून होते? तर एम्ब्रियो सॅक डेव्हलप फ्रॉम सम पार्ट्स ऑफ न्यूसेलस. आता ही जी रिकरंट ॲपोमिक्सिस आहे यामध्ये आपल्याला 2 डेफिनेशन्स पाहायचे आहेत. आता कोणती बघा? पहिली डिप्लोस्पोरी आणि दुसरी आहे ॲपोस्पोरी. आता ही डिप्लोस्पोरी म्हणजे काय? काय होते यामध्ये? इन डिप्लोस्पोरी एम्ब्रियो सॅक डेव्हलप फ्रॉम कोणापासून तयार होते? डेव्हलप फ्रॉम डिप्लॉइड MMC. आता MMC म्हणजे आपल्याला माहिती आहे की मेगास्पोर मदर सेल. MMC म्हणजेच काय? मेगास्पोर मदर सेल. बघा आता या डिप्लोस्पोरी मध्ये काय होते बघा. इन डिप्लोस्पोरी, वाटला तिथं कॉमा करायचा. इन डिप्लोस्पोरी एम्ब्रियो सॅक डेव्हलप फ्रॉम डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. कोणापासून तयार होते ते? डिप्लॉइड मेगास्पोर मदर पासून तयार होते. त्यानंतर दुसरी डेफिनेशन जी पाहायची आहे डिप्लोस्पोरीच्या नंतर ॲपोस्पोरी. आता या ॲपोस्पोरी मध्ये काय होते ते पाहायचं. इन ॲपोस्पोरी बघा वरच्या सारखंच आहे. काय होईल बघा. इन ॲपोस्पोरी एम्ब्रियो सॅक डेव्हलप फ्रॉम, एम्ब्रियो सॅक कोणापासून डेव्हलप होते? एम्ब्रियो सॅक डेव्हलप फ्रॉम न्यूसेलर सेल्स. कोणापासून डेव्हलप होते ते? तर न्यूसेलर सेल्स पासून डेव्हलप होते. मी तुम्हाला आधीच सांगितलं की न्यूसेलस इज द पार्ट ऑफ ॲनाट्रोपस ओव्हल अँड द सेल्स from nucellus is made up of that cells called as nucellar cells. मग या ॲपोस्पोरी मध्ये एम्ब्रियो सॅक कोणापासून डेव्हलप होते? तर न्यूसेलर सेल्स पासून डेव्हलप होते. सो दिस इज द फर्स्ट कॅटेगरी ऑफ ॲपोमिक्सिस. नाउ व्हॉट अबाउट द सेकंड कॅटेगरी ऑफ ॲपोमिक्सिस? नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस. दुसरी कॅटेगरी कोणती आहे?
नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस. आता यामध्ये नेमकं काय होते? आता पहिले रिकरंट ॲपोमिक्सिसमध्ये काय झालं की इन दिस टाईप एम्ब्रिओ सॅक डेव्हलप फ्रॉम सम पार्ट्स ऑफ न्यूसेलस. मग यामध्ये आता एम्ब्रिओ सॅक डेव्हलप कशापासून होते? तर बघा यामध्ये असं लिहायचं इन दिस टाईप embryo sac develop from MMC मेगास्पोर मदर सेल. या नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस मध्ये एम्ब्रिओ सॅक कोणापासून डेव्हलप होते? तर MMC पासून डेव्हलप होते. आता यामध्ये काय असते बघा, आता इन नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस आता जो एम्ब्रिओ आहे नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस मध्ये जो तयार कसा होते? एम्ब्रिओ इज डेव्हलप फ्रॉम एग. कोणापासून तयार होते तो? एग. बाय पार्थेनोकार्पी. आज तुम्ही म्हणसाल की हे पार्थेनोकार्पी काय आहे? तर हा शब्द तुमच्या कानावरून गेलेला आहे. व्हॉट इज मीन बाय पार्थेनोकार्पी? द फॉर्मेशन ऑफ सीडलेस फ्रूट इज कॉल्ड ॲज पार्थेनोकार्पी अँड द फ्रूट इज कॉल्ड ॲज पार्थेनोकार्पिक फ्रूट. चांगल्या प्रकारे माहिती तुम्हाला किंवा विच आर द पार्थेनोकार्पिक फ्रूट. आता पार्थेनोकार्पिक फ्रूट म्हटले म्हणजे की ज्यामध्ये बिया नसतात, ज्या फळांमध्ये बिया नसतात त्यांना म्हणतात पार्थेनोकार्पिक फ्रूट. मग कोणते कोणते असे फळं आहेत की ज्यामध्ये बिया नाही आहेत? एक म्हणजे बनाना आणि दुसरं म्हणजे ग्रेप्स. या फळांमध्ये बिया नाही आहेत त्यांना म्हणतात पार्थेनोकार्पिक फ्रूट आणि त्याच्या फेनॉमिनॉनला काय म्हणतात? तर पार्थेनोकार्पी. मग नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस मध्ये जो एम्ब्रिओ डेव्हलप होते, इन नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस एम्ब्रिओ इज डेव्हलप फ्रॉम एग. कोणापासून तयार होते तो? एग पासून तयार होते. आणि कोणत्या प्रोसेसनी? तर पार्थेनोकार्पीने. व्हॉट इज बाय पार्थेनोकार्पी? द फॉर्मेशन ऑफ सीडलेस फ्रूट इज कॉल्ड ॲज पार्थेनोकार्पी. आता यामधले जे प्लांट्स आहेत, द प्लांट्स developed by this method हे कसे असतात? आर जनरली स्टराईल म्हणजे काय? नपुसक. आर जनरली स्टराईल अँड डू नॉट रिप्रोड्यूस बाय सेक्शुअली ते रिप्रोड्यूस होत नाही. अँड द एक्झाम्पल इज निकोटिना. कोणतं एक्झाम्पल आहे याचं? निकोटिना. आता निकोटिना म्हणजे काय? निकोटिना टोबॅकम इज द बॉटनिकल नेम ऑफ तंबाखू. तंबाखूचं बॉटनिकल नेम कोणतं आहे? निकोटिना टोबॅकम. मग या प्लांट्समध्ये कसे असतात बघा ते? द प्लांट्स डेव्हलप बाय धिस मेथड. या नॉन रिकरंट ॲपोमिक्सिसनं जे प्लांट्स तयार होतात ते जनरली कसे असतात? स्टराईल म्हणजे काय? नपुसक. की ज्यामध्ये स्त्रीलिंगी नसते आणि पुल्लिंगी नसते, ते कसे असतात? नपुसक असतात. अँड डू नॉट रिप्रोड्यूस बाय सेक्शुअली त्यांचं रिप्रोडक्शन होत नाही. आता समजा एखाद्या प्लांटला सेक्शुअली रिप्रोड्यूस जर व्हायचं जर असेल तर त्यामध्ये दोन गोष्टी आवश्यक आहे. एक म्हणजे मेल गमीट आणि दुसरं म्हणजे फिमेल गमीट. या निकोटिना टोबॅकममध्ये हे दोन्हीही मेल गमीट आणि फिमेल गमीट नसतात. म्हणजे ते प्लांट कसं आहे? तर स्टराईल आहे, नपुसक आहे. सो दॅट्स वाय दॅट प्लांट डू नॉट रिप्रोड्यूस बाय सेक्शुअली. अँड फॉर एक्झाम्पल इज निकोटिना. निकोटिना म्हणजे काय? तंबाखू. आणि तिसरी जी कॅटेगरी आहे ॲपोमिक्सिसची ती आहे ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी. बघा आपण या वरच्या दोन्हीही टाईपमध्ये एम्ब्रिओ सॅक कोणापासून डेव्हलप होते ते पाहिलं. पहिल्या याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये आपण पाहिलं रिकरंटमध्ये की एम्ब्रिओ सॅक डेव्हलप फ्रॉम सम पार्ट्स ऑफ न्यूसेलस. दुसऱ्या कॅटेगरीमध्ये पाहिलं आपण नॉन रिकरंटमध्ये की इन दिस टाईप एम्ब्रिओ सॅक डेव्हलप फ्रॉम मेगास्पोर मदर सेल. दोन्हीही कॅटेगरीमध्ये एम्ब्रिओ सॅक डेव्हलप होते. पण हे जे ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी आहे यामध्ये एम्ब्रिओ सॅक
डेव्हलपमेंट होत नाही, एम्ब्रिओ सॅकची डेव्हलपमेंट होतच नाही. मग कसं लिहायचं बघा याच्यामध्ये, इन दिस टाइप embryo sac is not developed, embryo sac is not developed. मग आता तुम्ही म्हणसाल की एम्ब्रिओ सॅक जर डेव्हलप होत नाही, हाऊ एम्ब्रिओ इज फॉर्म, एम्ब्रिओ तयार होण्यासाठी एम्ब्रिओ सॅकची आवश्यकता असते. ओके, मान्य आहे की एम्ब्रिओ सॅक पाहिजे, त्यामध्ये एक पाहिजे, त्यानंतर सेकंडरी न्यूक्लियस पाहिजे, त्या दोघांचं फ्युजन झाल्यानंतर तिथं एम्ब्रिओ तयार होते. एक जर असला तरच एम्ब्रिओ तयार होईल. पण आपण इथं काय म्हणू राहिलो ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनीमध्ये की इन दिस टाईप एम्ब्रिओ सॅक इज नॉट डेव्हलप. सो हाऊ एम्ब्रिओ इज फॉर्म. मग या ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनीमध्ये एम्ब्रिओ कसा तयार होते. सो इन ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी एम्ब्रिओ इज प्रोड्यूस फ्रॉम, लक्षात ठेवा काय सांगतो मी, एम्ब्रिओ इज प्रोड्यूस फ्रॉम न्यूसेलस ऑर इंटुग्युमेंट. न्यूसेलस पासून तयार होते किंवा इंटुग्युमेंट पासून तयार होते. आपल्याला इंटुग्युमेंट बद्दल माहितीच आहे एनाट्रोपस ओव्हलमध्ये की आफ्टर फर्टिलायझेशन इंटुग्युमेंट्स आर कन्व्हर्टेड इनटू द सीट कोट. तो ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनीमध्ये इंटुग्युमेंट पासून एम्ब्रिओ तयार होते किंवा न्यूसेलस पासून तयार होते. न्यूसेलस आधीच सांगितले की न्यूसेलस इज अ न्यूट्रिटिव्ह मास ऑफ एम्ब्रिओ दॅट प्रोव्हाइड न्यूट्रिशन टू द एम्ब्रिओ सॅक. सो हाऊ एम्ब्रिओ इज फॉर्म. सो इन दिस टाइप किंवा इन ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी, in adventive embryony, embryo is developed from, embryo कोणापासून डेव्हलप होते. embryo is developed from न्यूसेलस और किंवा कशापासून तर इंटिग्युमेंट्स. न्यूसेलस पासून तयार होते किंवा इंटिग्युमेंट्स पासून तयार होते. सो दिस टाइप ऑफ व्हॉट वी कॅन से दॅट ॲपोमिक्सिस फाउंड इन. सो दिस इज फाउंड इन, आता कोणामध्ये आढळते हे, दिस इज फाउंड इन ऑरेंज, लेमन आणि मँगो. या तिघांमध्ये कोणती एम्ब्रिओनी होते तर त्यामध्ये ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी हे घडून येते. ओके, सो दीज आर ऑल दी कॅटेगरीज ऑफ ॲपोमिक्सिस. ह्या सर्व काय झाल्या ॲपोमिक्सिसच्या कॅटेगरीज झाल्या. बघा शब्द थोडा नवीन आला तुमच्या कानावरती, ॲपोमिक्सिस. काही घाबरून जाऊ नका. सर्व जे आहे थेरॉटिकल डिस्ट्रीब्युशन जे आहे ते मी तुम्हाला इथं बोर्डवरती लिहून दिलेलं आहे. तर हे बोर्डवरचं डिस्क्रिप्शन आहे, हेच तुमच्या नोटबुकमध्ये ॲज अ नोट्स म्हणून तुम्ही लिहून घ्यायचं. ठीक आहे. तर ॲपोमिक्सिस आपला आजचा जो पॉईंट आहे तो कोणता आहे आपला, हा ॲपोमिक्सिसवाला पॉईंट आहे. काय म्हटलं आपण, ॲपोमिक्सिस म्हणजे काय. मिक्सिस म्हणजे काय, मिक्सिंग. ॲपो म्हणजे अवे, जर समजा शब्दशः अर्थ जर घेतला तर. व्हॉट इज ॲपोमिक्सिस, द फेनॉमेनॉन ऑफ फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो थ्रू असेक्सुअल रिप्रोडक्शन विदाउट गमेट formation, and this is called as apomixis. Then apomixis is mimics of sexual reproduction. मिमिक्स म्हणजे दुसऱ्याची नक्कल करणारे, ज्याला म्हणतो आपण मिमिक्री करणारे, ते ही अशी नक्कल करते सेक्सुअल रिप्रोडक्शनची. असं वाटतं की बा सेक्सुअल रिप्रोडक्शन होऊन राहिलं, बट ॲक्च्युअली तिथं सेक्सुअल रिप्रोडक्शन होत नाही. दिस इज द मिमिक्स ऑफ सेक्सुअल रिप्रोडक्शन वेअर देर इज नो मिओसिस अँड फर्टिलायझेशन. जर समजा मिओसिस झालं नाही आणि फर्टिलायझेशन झालं नाही तर सेक्सुअल रिप्रोडक्शन पॉसिबल होत नाही. समजा एखादा ॲक्टर आहे, तो नाना पाटेकरची मिमिक्री करू आला, नाना पाटेकरची नक्कल करू आला, म्हणजे तो नाना पाटेकर झाला काय, नाही, तो नाना पाटेकरची नक्कल करणारा झाला. तसंच हे सेक्सुअल रिप्रोडक्शनची नक्कल करणार आहे ॲपोमिक्सिस, पण सेक्सुअल रिप्रोडक्शन तिथं होत नाही. सो दॅट्स वाय ॲपोमिक्सिस इज अ मिमिक्स ऑफ सेक्सुअल रिप्रोडक्शन वेअर देअर इज नो मिओसिस अँड नो फर्टिलायझेशन. इन ॲपोमिक्सिस एम्ब्रियो इज डेव्हलप बाय ओव्हूल. कोण डेव्हलप करते, एम्ब्रियो डेव्हलप कोण करते, ओव्हूल. आणि ओव्हूलचं कन्व्हर्शन डेव्हलपमेंट कशामध्ये होते, मग ते सीडमध्ये होते. मग आपण दोन डेफिनेशन्स पाहिल्या, ॲपोगॅमी, ॲपोस्पोरी. ॲपोगॅमी म्हणजे गमिटोफाईट सेलपासून सुरुवात करायची, त्यानंतर स्पोरोगॅमी म्हणजे स्पोरोफिटिक सेलपासून सुरुवात करायची. व्हॉट इज मीन बाय ॲपोगॅमी,
व्हेन गमिटोफाइट सेल डेव्हलप इनटू एम्ब्रियो, जेव्हा गमिटोफाइट सेलची डेव्हलपमेंट एम्ब्रियोमध्ये होते बट विदाउट फर्टिलायझेशन, दिस इज कॉल्ड ॲज ॲपोगॅमी. अँड विच आर द एक्झाम्पल्स ऑफ ॲपोगॅमी? एलियम अँड इरिस आर द एक्झाम्पल्स ऑफ ॲपोगॅमी. Then apospore, what is apospore? When diploid म्हणजे torsion, when diploid sporophyte cell develop into diploid gametophyte cell without meiosis. पहिल्या डेफिनेशन मध्ये विदाउट फर्टिलायझेशन होतं, दुसऱ्या डेफिनेशन मध्ये विदाउट meiosis. And for example orange, mango. Then there are three categories of apomixis, and which are they? First one is a recurrent apomixis. What happened in the recurrent apomixis? In this type, embryo sac develop from some parts of nucellus. embryo sac recurrent apomixis मध्ये कशी तयार होते? तर न्यूसेलसचा जो काही पार्ट्स आहे त्यापासून embryo sac तयार होते. मग दोन डेफिनेशन्स पाहिले आणखी आपण, डिप्लोस्पोरी, एपोस्पोरी. व्हॉट हॅपन इन द डिप्लोस्पोरी? इन डिप्लोस्पोरी embryo sac develop from diploid megaspore mother cell. What is this? This is the megaspore mother cell. Then apospore, what happened in the apospore? In apospore embryo sac develop from nucellar cells. embryo sac nucellar cells पासून तयार होते. Then second category of apomixis is non-recurrent apomixis. What happened in the non-recurrent apomixis? In this type embryo sac develop from megaspore mother cell. embryo sac कोणापासून डेव्हलप होते? मेगास्पोर मदर सेल पासून डेव्हलप होते. Then what happened in the non-recurrent apomixis? In non-recurrent apomixis embryo is developed from egg by parthenocarpy. What is meant by parthenocarpy? The formation of seedless fruit is called as parthenocarpy and the seed is called as parthenocarpic seed. आता इथं जर म्हटलं तुम्ही की जे समजा ॲपोमिक्सिसनं जे सीड तयार होते त्याला म्हणतात ॲपोमिटिक सीड. कोणती सीड म्हणतात त्याला? ॲपोमिटिक सीड. What is apomitic seed? The seed is produced through apomixis is called as apomitic seed. त्या सीडला कोणती सीड म्हणतात? ॲपोमिटिक सीड. वाटल्यास तुम्ही त्या डेफिनेशन पुढे आणखी एक लाईन लिहून घ्यायची. द फॉर्मेशन ऑफ सीड थ्रू ॲपोमिक्सिस इज कॉल्ड ॲज ॲपोमिटिक सीड. त्यानंतर बघा आता पुढे काय पाहिलं आपण की द प्लांट्स डेव्हलप बाय दिस मेथड. या मेथडनी जे प्लांट्स तयार होतात ते कसे असतात? जनरली स्टराईल अँड डू नॉट रिप्रोड्यूस बाय सेक्शुअली. स्टराईल जर असतील तर ते सेक्शुअली रिप्रोड्यूस होत नाही. अँड फॉर एक्झाम्पल निकोटिना टोबॅकम इज द नेम ऑफ तंबाखू. तंबाखूचं हे बॉटनिकल नेम आहे निकोटिना टोबॅकम. द लास्ट कॅटेगरी ऑफ ॲपोमिक्सिस इज ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी. What happened in the adventive embryony? In this type embryo sac is not developed. या टाइप मध्ये embryo sac डेव्हलपच होत नाही. मग how embryo is formed in this type? In adventive embryony embryo is developed from nucellus or integument. कोणापासून डेव्हलप होते तो? एकतर न्यूसेलस पासून किंवा इंटुगुमेंट पासून डेव्हलप होते. अँड धिस टाइप ऑफ एम्ब्रियोनी फाउंड इन द प्लांट्स लाईक ऑरेंज, lemon and mango. Okay, so this is all about the apomixis, definition of apomixis and the category of apomixis. Okay, so remaining portion of this chapter we will see in the next lecture. Thank you.